समुद्र मंथनाची कथा. समुद्र मंथन ही भारतीय पुराणांमधील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण घटनांपैकी एक आहे. ही कथा भागवत पुराण, विष्णू पुराण, महाभारत आणि रामायण या ग्रंथांमध्ये आढळते. ही कथा देव आणि दानव यांच्या संघर्षाभोवती गुंफलेली आहे. अमृत मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी दुधाचा महासागर मंथन केला, ज्यातून अनेक दैवी वस्तू आणि प्राणी बाहेर आले. ही गोष्ट अशी सुरू झाली. एके दिवशी ऋषी दुर्वासा स्वर्गात जात असताना त्यांनी भगवान इंद्राला एक दिव्य पुष्पहार दिला. इंद्राने तो स्वीकारला आणि इंद्राने तो आपल्या हत्तीच्या गळ्यात घातला. हत्तीने हार घातल्याबरोबरच मान हलवून तो हार काढून टाकला आणि आपल्या तो पायाखाली तुडवला. दुर्वासा ऋषीला इंद्राचा खूप राग आला, कारण त्याने जो हार इंद्राला दिला तो त्याने घालण्याऐवजी हत्तीच्या गळ्यात घातला आणि हत्तीने तो तुडवला. यात ऋषीला त्यांचा खूप अपमान वाटला. या अपमानाने क्रोधित होऊन दुर्वासा ऋषींनी इंद्र आणि इतर देवतांना श्राप दिला की ते आपली शक्ती आणि प्रभाव गमावतील. श्रापामुळे देव खूप कमजोर झाले आणि याचा फायदा असुरांना झाला आणि ते वारंवार स्वर्गावर आक्रमण करू लागले आणि त्यांनी स्वर्ग काबीज केला. देवतांना पराभूत केले. स्वर्गातून हकालपट्टी झाल्यावर देवता भगवान विष्णूंकडे मदतीसाठी गेले. देव भगवान विष्णू यांना शरण गेले आणि त्यांच्या या अडचणींवर उपाय मागितला. भगवान विष्णूंनी देवतांना सांगितले की अमरत्व देणारे अमृतरस मिळवण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करावे लागेल. मात्र हे कार्य अत्यंत कठीण होते. फक्त तुमच्याकडून हे कार्य होणार नाही, म्हणून विष्णूंनी देवांना असुरांशी संधी करण्यास सांगितले. पण आधी देव तयार नव्हते. पण त्यांचा नाईलाज होता, कारण ते असे भटकत कधीपर्यंत राहणार आणि असुरांना स्वर्ग मिळाल्यामुळे त्यांना खूप अहंकार आला होता. मग देवांनी बद्दल असुरांना समजवण्याचे ठरवलं. देवतांनी असुरांना हे सांगितलं की जर त्यांनी मदत केली तर अमृताचा वाटा त्यांना मिळेल. असुरांनी सुद्धा नाही हो करत अमृताचा वाटा मिळेल म्हणून होकार दिला. पण त्यांना असं वाटत होतं की देव कुठेतरी त्यांना धोका देते, म्हणून त्यांनी सर्व विचार करूनच करायचं ठरवलं. असुरांनी हे मान्य केले आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाली. मंथनासाठी आवश्यक सामग्री होती. समुद्र मंथन करण्यासाठी 2 मुख्य गोष्टी आवश्यक होत्या. मंथनासाठी दंड, ते त्यांनी मंदार पर्वत याला घेतले, कारण मंदार पर्वत खूप मजबूत होता. मंदार पर्वत हा मंथनासाठी फिरवला जाणारा मोठा दंड म्हणून वापरण्यात आला. पण हा पर्वत फार मोठा आणि जड असल्याने तो समुद्रात बुडू लागला. मग काय करायचे, तर भगवान विष्णू यांनी मार्ग काढला. भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार धारण केला आणि पर्वताला आपल्या पाठीवर घेतले. आता मंथनासाठी मजबूत दोरी लागणार होती. मंथनासाठी दोरी वासुकी नाग, महादेवाचा दिव्य सर्प. वासुकी याला दोरीसारखा वापरण्यात आला. देवांनी वासुकीच्या शेपटाकडून ओढले आणि असुरांनी डोक्याकडून ओढले. असुरांचा अहंकार मोठा असल्याने त्यांनी वासुकीच्या डोक्याजवळ राहण्याचा हट्ट केला. मग मंथनाच्या वेळी हुंकार करण्यात वासुकी सापाच्या तोंडातून विष बाहेर येत होते. पण त्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरामुळे असुरांचे मोठे नुकसान झाले. तरीही मंथन सुरूच होते. खूप वेळ मेहनत केल्यानंतर समुद्रामधून एक वस्तू बाहेर पडण्यास सुरू झाल्या. समुद्र मंथनातून निर्माण झालेली गोष्ट. समुद्र मंथनातून अनेक अद्भुत वस्तू आणि दिव्य गोष्टी बाहेर आल्या. त्यात पहिले हलाहल विष आले. ते येत असताना सगळीकडे काहूक होऊ लागला. सर्वांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. हे पाहून देव आणि दानव घाबरले. हलाहल विष हे प्रखर विष संपूर्ण सृष्टीला नष्ट करू शकले असते. हे सर्व महादेव बघत होते. मग महादेवाने हे ते प्राशन केले, गळ्यात ठेवले. त्याच्यामुळे त्यांचा कंठ निळ्या रंगाचा झाला आणि त्यामुळे त्यांना नीलकंठ म्हटले जाते. नंतर परत मंथन सुरू झाले. यावेळी कामधेनू गाय ही दिव्य गाय आली होती, जिला हव्या त्या वस्तू निर्माण करण्याची शक्ती होती. त्यानंतर घोडा आला, एक पांढऱ्या रंगाचा दिव्य घोडा, जो भगवान इंद्राने स्वीकारला. नंतर ऐरावत हत्ती, एक पांढऱ्या रंगाचा विशाल हत्ती आला.
जो इंद्राने स्वीकारला. मग कौस्तुभ मिळणे अत्यंत तेजस्वी रत्न जे भगवान विष्णूंनी स्वीकारले. नंतर अप्सरा समुद्र मंथनातून अनेक सुंदर अप्सरा निर्माण झाल्या ज्या स्वर्गात गेल्या. चंद्र समुद्रातून प्रकट झाला जो भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान आहे. देवी लक्ष्मी समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या आणि त्यांनी भगवान विष्णूंना पती म्हणून स्वीकारले. मंथन हे सुरूच होते. आता सर्वात शेवटी अमृत कलश आले. अमरत्व देणारे अमृत रसाचा कलश बाहेर आला. आता देव आणि दानव यांच्यात संघर्ष सुरू झाला की अमृत कुणाला पहिले मिळेल. देव म्हणाले पहिले आम्हाला पाहिजे, दानव म्हणाले पहिले आम्हाला पाहिजे, ज्यामुळे सर्वात मोठा संघर्ष सुरू झाला. अमृत मिळताच असुरांनी ते जबरदस्तीने हस्तगत केले. आता सर्वांना काळजी वाटायला लागली की अमृत पिऊन जर दानव अमर झाले तर खूप मोठे नुकसान होईल. दानव मनाला जे येईल ते करेल तसं वागतील. मग भगवान विष्णू यांनी विचार केला आणि यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला. म्हणजे एका अतिशय सुंदर स्त्रीच्या रूपात ते आले. मोहिनीच्या सौंदर्याने असुर मोहित झाले आणि त्यांनी अमृत तिला वाटण्यासाठी दिले. मोहिनीने युक्तीने सर्व अमृत देवतांना दिले आणि असुर वंचित राहिले. मात्र राहू नावाच्या एका असुराने देवाचे रूप घेऊन अमृत प्यायले. सूर्य आणि चंद्र यांनी हे पाहून विष्णूंना सांगितले. त्यामुळे विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. पण तो अमृत प्यायला होता म्हणून त्याचे धड आणि डोके वेगळे झाले आणि ते तसेच जिवंत राहिले. त्याचे डोके राहू आणि धड केतू म्हणून अमर झाले. अशा प्रकारे समुद्र मंथन पार पडले. इंद्र आणि देवांना त्यांचे स्वर्ग परत मिळाले. दानव पाताळात गेले. त्या कथेमधून शिकवण अशी मिळाली, समुद्र मंथन ही केवळ पुराण कथा नसून ती जीवनातील संघर्ष, प्रयत्न, धैर्य आणि चांगल्या कर्माची महती शिकवते. देव आणि असुर दोघांनी परिश्रम केले पण शेवटी फक्त योग्य लोकांनाच मिळाले.